भीती वाटायली का नक्की तुला? कोणाला वाटायली भीती? मला नाही वाटत. साठी निघाले. कसं वाटायलं? लय थंडी वाजायली आता. हे पाणी हा हे आलो आहे आम्ही पॅरासेलिंगसाठी असणाऱ्या बोटवर आणि ही चालू आहे आमची पूर्वतयारी. या तयारीच्या काही महत्त्वाच्या टिप्स सांगतो. नंबर 1, लाईव्ह जॅकेट व्यवस्थित घातलं आहे का ते बघा. त्याला संपूर्ण क्लिप आहेत का? नसतील तर जॅकेट बदलून घ्या. त्यांचं त्याकडे तेवढंसं लक्ष नसतं. दुसरी गोष्ट, एका जणासाठी 800 रुपये, कपलसाठी 1200 रुपये आणि डीप करण्यासाठी आणखी 200 रुपये आगाऊ दिलेत आपण. म्हणून न घाबरता पुरेपूर आनंद घ्या. आणि थोडीफार भीती तर वाटणारच ना, कारण की हा साहसी खेळ आहे. यात भीतीची पण वेगळीच मजा असते. रेडी पॅरासेलिंग साठी. वंदा इकडे बघ. झालं रेडी? किती वाटायली का नक्की तुला? मित्र कोणीच नाही. कोणाला वाटायली भीती? मला नाही वाटत. कोणालाच वाटत ना. नाही. सगळे हिमतीवाले आहेत. हो येत नाही शूट. खाली बसा. हा ओके. चांगलं डीप करा. वर गेल्यावर कशी मज्जा येते ते बघू. आता पहा यांची पाण्यात डीप केल्यावरची मजा.
मला भीती वाटत नाही म्हणत होते का? ये देख सकते हो आप, ये अच्छा नजारा है। कसं वाटलं? हळू हळू खरं तर या दोघीच आहेत ज्या घाबरल्या नाहीत. दाद द्यायला पाहिजे यांच्या हिमतीची. लहान मुलं जास्त एन्जॉय करतात, त्यामुळे कदाचित त्यांना मोठ्यांपेक्षा कमी भीती वाटत असेल. पाणी जाते ना म्हणून ते बंद आहे. कसं वाटलं? आता आहे आमचा नंबर. आणि खरंच किती बेकार गोष्ट आहे ना. जो बिचारा सर्वांची चांगली शूटिंग काढतो, फोटो काढतो, त्याचंच कोणी चांगली शूटिंग काढत नाही. तरी पण बरं झालं माझ्याकडे एक कॅमेरा होता. वंदनाने एवढा गच्च पकडला होता बेल्ट. तिला खूप वेळेस सांगितलं, बाई पडणार नाहीस तू, काही टेन्शन घेऊ नको. पण हल्ली नवऱ्याचं कुठं ऐकतात बायका. आणि अशा वेळेत तर ऐकणारच नाही, कारण की नवऱ्याच्या तत्त्वज्ञानापेक्षा जीव महत्त्वाचा आहे. आता मात्र मीच म्हणालो, गच्च पकड बेल्ट, नाहीतर पिशील पाणी, तेही खारट. हा चालू झाला या व्हिडिओचा दुसरा पार्ट, स्कूबा डायव्हिंग. यासाठी तुम्हाला त्यांची बोट हॉटेलपर्यंत रिसीव करायला येते. हां, पण हॉटेल बीचवर असायला हवं. त्यानंतर ते घेऊन जातात तुम्हाला समुद्राच्या बऱ्याच मध्ये, साधारणतः 4-5 किमी नेत असावेत. तारकर्ली आणि देवबाग येथून जो स्कूबा होतो तो बहुतेक एकाच ठिकाणी होतो, पण मालवणमध्ये होतो तो किल्ल्याच्या जवळ होतो.
जे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे. स्कुबा डायव्हिंगसाठी आम्हाला चार्जेस लागले पर पर्सन 1200 रुपये. आम्ही तिथे डीप स्कुबा केला जो साधारणतः 30 फूट खोलपर्यंत होता. स्कुबा करण्यासाठी माझ्या अनुभवातून मी एक टिप्स देईल. ती अशी की यात सर्वात महत्त्वाची एकच गोष्ट आहे, ती म्हणजे पाण्याच्या आत श्वास घेता येणं. तितकं फक्त जमायला हवं. ते जमलं की त्यांच्या स्वाधीन व्हायचं. बाकी सर्व जबाबदारी ते घेतात आणि आपल्याला सर्व निवांत फिरून आणतात. आपल्याला भीती वाटते, जे की वाटतेच, हे त्यांना कधीच दाखवायचं नाही. खंबीर राहायचं. जर आपण भीतोय हे त्यांच्या लक्षात आलं की समजा आपला प्रवास शॉर्टकटमध्ये आटपला. गप्पा बस झाल्या. आता बघा स्कुबा कसा असतो. जे काही पाहताय त्याबरोबर समुद्राच्या आतला आवाज देखील ऐका. खूप शांत वाटतं. हे असले फालतू इशारे करायला सांगतात आत गेल्यावर. बघा वेगळं काही जमतंय का. माशांना हात तर लावूच देत नाहीत. काय माहीत का. आतमध्ये गेल्यावर अनेक वनस्पती, प्राणी बघायला मिळतात. त्याची खूप मजा येते. ते पाहत असताना आपण खूप एकाग्र असतो, कारण कधी काय दिसेल हे सांगता येत नाही. मला खाली सी अर्चिनला हात लावायला मिळाला. तोच तो सुईसारखे काटे असणारा प्राणी. खूप मजा आली. आणि हो, समुद्र तळावर चालायला मिळालं. त्याचाही खूप आनंद आला, कारण सर्वांनाच ते खाली चालवतील याची गॅरंटी नाही. ते तुमच्या आत्मविश्वासावर अवलंबून आहे. स्कुबानंतर मन खूप शांत होतं. असं वाटतं आपण ध्यानधारणेतून बाहेर आलो आहे. खरंच एकदा आयुष्यात हा अनुभव घ्यायलाच हवा. त्यानंतर काय मस्त जेवलो आणि झोपलो. पण तुम्ही झोपू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला. आणि काही सुधारणा असतील तर सुचवा. धन्यवाद. थँक्यू. बाय बाय.